लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता 25 एप्रिल पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होईल असे काही मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलं होतं। त्यावर आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा 10वा अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा 30 एप्रिलच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल। आता आपण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे जे जे हप्ते वितरित झाले आहेत त्या प्रत्येक हप्त्यामध्ये आपण एक पाहिलं आहे की योजनेचा हप्ता हा 4-5 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतो। आता 2.50 किंवा 2.63 कोटी महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत। आता यांच्या बँक खात्यावर सर्व महिलांना शेवटपर्यंत पैसे मिळण्यासाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागतो। म्हणजेच की जर 30 एप्रिलच्या आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर महिलांच्या बँक खात्यावर जमा करायचा आहे तर 25 अथवा 26 तारखेपासूनच महिलांना योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात व्हायला हवी। आता मग 25 तारीख तर आज आहे, मग आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे का, किंवा काही महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी सकाळपासून विचारत आहेत। कारण योजनेचा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता बरेच दिवसांपासून कधी येणार हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे। मग हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का, किंवा झाली नसल्यास कधीपासून पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील, अपडेट काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या रीलच्या माध्यमातून घेणार आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर महिलांना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली नाहीये। आता 25 तारीख तर आज आहे, आज कुठल्याही प्रकारच्या महिलांना योजनेअंतर्गत पैसे येणार नाहीत। कारण महिला व बाल विकास विभागाकडे अजून लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी वितरित झाल्याची माहिती मिळत नाहीये। म्हणजेच की महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देण्यासाठी जो महिला व बाल विकास विभागाकडे सरकारला निधी पाठवावा लागतो तो अजून महिला व बाल विकास विभागाकडे मिळाला नाहीये। आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 2-4 दिवसांमध्ये जमा होणार का नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। कारण अजूनही जर महिला व बाल विकास विभागाकडे पैसे आले नाही तर महिला व बाल विकास विभाग पुढे प्रक्रिया करू शकत नाही। कारण ही एक प्रक्रिया कशी असते की ज्यावेळी सरकार महिला व बाल विकास विभागाकडे पैसे पाठवते त्यावेळेस महिला व बाल विकास विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक संयुक्त बँक खाते असते, त्या बँक खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर करते आणि त्यानंतर हे पैसे लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे पाठवले जातात। आता या प्रक्रियेसाठी सुरुवात आली सरकारला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ता आहे त्या हप्त्याचा निधी किती प्रमाणामध्ये वितरित करायचा तो निधी हा महिला व बाल विकास विभागाकडे दिला जातो। परंतु अजून महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून कुठल्याही प्रकारचे पैसे आल्याची माहिती मिळत नाही। त्यामुळेच की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार की काय असा देखील प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित झाला आहे। त्यातच काही मीडिया रिपोर्टनुसार अशी देखील माहिती मिळत आहे की एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जाऊ शकतात। असे झाल्यास मे महिन्यामध्येच एप्रिल महिन्याचा हप्ता येतोय की काय असा देखील प्रश्न आहे। परंतु असे झाल्यास महिला मोठ्या प्रमाणावर नाराज होणार आहेत। कारण आपण पाहिलं की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील असे झालं होतं की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नाही आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना दिले गेले होते। आता एप्रिल महिन्याचा पाक शेवट होत आला आहे आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे आले, म्हणजेच हा खूप जास्त लांब आहे, खूप जास्त अंतर झाले आहे की लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत पैसे आले नाहीयेत। त्याबरोबरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी चेकिंग सुरू आहे, विविध प्रकारचे विविध विभागाद्वारे चेकिंग सुरू आहेत आणि या चेकिंगद्वारे महिला बाद देखील होत आहे। जसे की आपण पाहिलं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या 9 लाख महिला पात्र आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते 500 रुपयाप्रमाणेच मिळणार आहेत। त्यासोबत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत थेट बाद करण्यात आला आहे। त्यासोबतच 4 चाकी वाहनधारक ज्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांचा डेटा देखील सरकारकडे प्राप्त झाला आहे आणि त्या डेटा प्राप्त झाल्यानंतर त्यामधून देखील अनेक लाडक्या बहिणींना वगळण्याचे काम सुरू झालं आहे आणि वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू असून यामधून अनेक महिलांना वगळले देखील गेले आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्नाची देखील चौकशी राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे। आता ज्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना देखील योजनेअंतर्गत बाद केलं गेलं आहे आणि बाद करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। त्यासोबतच इतर देखील ज्या अटी होत्या की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 महिला योजनेअंतर्गत पात्र आहेत तर ते देखील आता हळूहळू चेकिंग सुरू होऊन त्यामधून देखील महिलांना बाद करण्यात जात आहे। त्यामुळेच विरोधी पक्षाकडून देखील मोठ्या प्रमाणावर यावर टिप्पणी होत आहे की तुम्हाला जर बाद करायचं होतं तर तुम्ही सुरुवातीला योजनेअंतर्गत लाभ दिलाच कशाला, कारण तुम्हाला इलेक्शनसाठी तुम्ही लाभ दिला का,
2100 रुपयाचा निर्णय देखील तुम्ही कधी घेणार? कारण महिलांना आता सवय झाली होती की 1500 रुपये महिना त्यांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत जमा होत होते. आता 2100 रुपये मिळणार अशी देखील आशा लाडक्या बहिणींना होती, परंतु योजनेअंतर्गत महिलांना बाद करण्याचं प्रमाण जे सुरू झालं आहे त्या बाद केल्यामुळे अनेक महिला नाराज देखील होत आहेत. यामध्ये काही अशा महिला आहेत की ज्या खरंच गरजू आहेत, ज्या सर्व योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, परंतु त्यांच्याकडे कागदपत्र नव्हती अथवा काही कारणास्तव त्या योजनेअंतर्गत फॉर्म करू शकल्या नाहीयेत. त्यांना देखील आता कुठल्याही प्रकारे नवीन फॉर्म भरण्याची देखील संधी उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे त्या देखील महिला यामध्ये नाराज आहेत की आम्हाला नवीन फॉर्म तर भरायचा आहे, परंतु तुम्ही फॉर्म भरण्यासाठी यामध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध करून देत नाहीयेत. ऑनलाईन देखील बंद आहे, ऑफलाईन देखील बंद आहे. मग आम्ही योजनेसाठी अर्ज कसा करू? आम्ही गरीब आहे, आम्ही या योजनेमधल्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला योजनेचा लाभ घेता येत नाहीये. तर ज्या महिलांकडे भरघोस उत्पन्न आहे किंवा ज्या महिलांची परिस्थिती चांगली आहे त्या या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, परंतु आम्हाला लाभ मिळत नाहीये. म्हणून सरकारने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या मार्फत होत आहे. आता सरकारने सुरुवातीला आपण पाहिलं की ज्यावेळी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळी 2.5 कोटी महिलांचे टार्गेट या योजनेअंतर्गत ठेवले गेले होते आणि आता जवळपास 2.63 कोटी महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत. म्हणजे जवळपास सरकारने जे टार्गेट केलं त्यापेक्षा 13 लाखहून अधिक जास्त महिला योजनेअंतर्गत पात्र आहेत. मग आता ही छाननी प्रक्रिया सुरू होऊन या छाननीमधून ज्या पद्धतीने महिला बाद होत आहेत त्या जर बाद जवळपास वरच्या ज्या 63 लाख महिला असतील किंवा 40 लाख महिला असतील, 15 लाख महिला असतील, ज्यावेळी महिला बाद होतील त्यावेळी कदाचित पुन्हा एकदा योजनेअंतर्गत ज्या खरंच महिला पात्र अथवा गरजू आहेत त्यांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. परंतु तुर्तास याबद्दल कुठल्याही प्रकारचे अपडेट नाहीये की नवीन अर्ज कधी सुरू होतील किंवा कुठल्या महिलांना नवीन पद्धतीने अर्ज करता येतील. त्याच्यामुळेच तुम्ही कुठल्याही प्रकारे काळजी करू नका किंवा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कुठेही नवीन अर्ज भरायला जाऊ नका. नवीन अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे बंद आहे. ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर याचे अपडेट मिळणार आहे. त्याबरोबरच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आज महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार नाहीये. ज्यावेळी जमा होईल त्यावेळी देखील पुराव्यासह आपल्या चॅनलवर अपडेट मिळणार आहे. त्यामुळे चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कुठल्याही चुकीच्या माहिती अथवा अफवांना लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत. हे व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या पेजला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.